वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। घरफोडी चोरीचा गुन्हा उघड, 5,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व विजय इंगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गांधीनगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी संदीप नाना डोने वय 32 राहणार डोनेवाडी तर्फे तळेगाव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हा चोरीचे दागिने विक्रीसाठी अमजाई वरडवडे येथे येणार असल्याची माहिती मिळाली। सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्मशानभूमी परिसरात सापळा रचून आरोपी संदीप डोने याला अटक करण्यात आली। त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले 23.600 ग्रॅम सोन्याचे दागिने, 275 ग्रॅम चांदीचे दागिने, 2,90,000 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 5,52,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस तपासादरम्यान आरोपीने गांधीनगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास जप्त मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय कुंभार, विजय इंगळे, महेश पाटील, सागर माने, लखन पाटील, शुभम संगपाळ, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, अमित सरजे व सुशील पाटील यांच्या पथकाने केली। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन